सांगलीमध्ये शिक्षक वडिलांकडून मुलीला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। यामध्ये या मुलीचा मृत्यू झाला। नीटच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे ही मारहाण झाली। मुलीने वडिलांना उलट उत्तर दिलं आणि त्यामुळे वडिलांना राग अनावर झाला आणि त्यांनी मारहाण केली। धोंडीराम भोसले यांना आटपाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। सांगलीत कमी गुण मिळाल्यानं शिक्षक पित्यानं घेतला मुलीचा जीव। मुलीचं उलट उत्तर ऐकता शिक्षक वडील संतापले। नीट परीक्षा सरावात मुलीला कमी गुण मिळाल्यानं पित्याला राग अनावर झाला। शिक्षक पित्याच्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या नेलकरंजीमधील ही धक्कादायक घटना आहे। साधना धोंडीराम भोसले असं मृत मुलीचं नाव आहे। साधना पहिल्यापासून हुशार होती। 10वीत 92.60% गुण मिळाले होते। साधनाला डॉक्टर बनवण्याचं कुटुंबाचं स्वप्न होतं। नीट सराव परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले होते। कमी गुण मिळाल्याचा जाब शिक्षक पित्यानं विचारला। तुम्ही कुठे कलेक्टर झालात? शिक्षकच झालात ना? मुलीने उलट उत्तर दिलं। चिडलेल्या पित्यानं मुलीला लाकडी खुंट्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली। आईनं मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला। तासाभरानं पुन्हा मुलीला मारहाण केली। मारहाणीत साधनाच्या डोक्याला गंभीर इजा झाली। योग दिनासाठी धोंडीराम भोसले सकाळी शाळेतून निघून गेले। घरी परतल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत असल्याचं शिक्षक पित्यानं पाहिलं। घाबरलेल्या धोंडीराम भोसलेंनी मुलीला रुग्णालयात दाखल केलं। घरातल्याच बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याचं धोंडीराम भोसलेंनी सांगितलं। मात्र उपचारापूर्वी साधना भोसलेचा मृत्यू झाला। शवविच्छेदनात मुलीच्या अंगावर व्रण आणि मारहाण केल्याचं समोर आलं। पोलिसांच्या तपासात वडिलांनीच मारहाण केल्याचं समोर आलं। आरोपी धोंडीराम भोसलेला 24 जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली। प्रीती भोसले यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी धोंडीराम भोसले याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीची गुन्ह्यात अटक केली आहे। त्यास माननीय न्यायालयात हजर करून आरोपीचा दिनांक 24/6 पर्यंत पिशर मिळाला आहे। पुढील तपास चालू आहे। जी घटना घडलेली आहे त्यामध्ये मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूसाठी जबाबदार तिचा वडील शिक्षक असलेला एक पालक आहे आणि जर अशा पालकाकडून ती जर गेली असेल तर याचा अर्थ वडिलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि हा अँगर मॅनेजमेंटचा भाग आहे। अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते। त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे।